10ला बियर, 11ला विस्की, 12ला मारामारी, 1 वाजता घरी. काय फायदा? असं आयुष्य कुठून कुठून कटणार आहे? देव माफ नाही करणार तुम्हाला. हे सगळं वर वर तुमचं कॅल्क्युलेशन चालू आहे आणि इथंच उत्तर आहे. म्हणून ह्या गोष्टी करणं टाळणं गरजेचं आहे. नुसते डॉक्टर काहीही करत नाहीत. डॉक्टर पेशंट आले, गोळ्या खा, मरा, तुम्हाला काय खायचं काय नाही तर तिकडे फेकून द्या गोळ्या. तुम्हाला कोणी बदलावायला बसलेलं नाही, स्वतःला बदलवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सायंकाळचं जेवण 6:30-7 पर्यंत झालं पाहिजे. कुठलाच प्राणी रात्री खात नाही, हे माहिती आहे का तुम्हाला? तर प्राण्यांना एवढं समजतं तर आपल्याला अजून समजत नाही. आपली बुद्धी किती आपण गहाण ठेवतोय. तुम्हाला माहिती आहे, आपण रस्त्यावर जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो किंवा रस्त्याने प्रवास करत असतो, एखादा कुत्रा किंवा रोडवर कोणी मेलेला असतं, एखादा कुत्रा मांजर, तर रात्री जर मेली ना तर रात्री तिला कुठलाच कावळा खायला येते. सकाळी 5:30 वाजता ते कावळे खायला येतात. हे बघितलं असेल तुम्ही. त्या कावळ्यांना सुद्धा बुद्धी आहे की सकाळ होऊ द्याव, आपल्याला बुद्धी नाही. पिशवी आली रात्री 10 वाजता की लगेच काढून बघायचं. एवढं त्यागाची भावना नाही. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. एकदा जेवण केल्यावर नंतर काहीच खायचं नाही. जेवण केल्यानंतर गोड चहा, कॉफी, चॉकलेट आणि थोडं बरं वाटतं रबडी खायची नाही. कोणी जर तुम्हाला म्हणत असेल जेवण झाल्यानंतर खा, त्याला म्हणा माझं दे, उद्या सकाळी मी खाईन. कारण काय, एकदा जेवण झाल्यानंतर तुमची सगळी रिक्वायरमेंट संपलेली असते. जेवण झाल्यानंतर खाल्लं तर त्याचं रूपांतर फॅटमध्ये होईल. म्हणून जेवण झाल्यानंतर त्यागाची भावना ठेवायची. सगळ्यांना लता मंगेशकर माहिती आहे का? लता मंगेशकर ही एकच अशी गायिका होती, ती 92 वर्षापर्यंत जगली आणि 90 वर्षातील शेवटचं गाणं म्हटलं. हे माहीत असेल तुम्हाला. बाकी कुठलाच गायक एवढा जगला पण नाही आणि त्याने गाणं पण नाही म्हटलं. ती एवढं का बरं जगली आणि एवढं गाणं का म्हटलं? तिने काहीतरी त्याग केला असेल ना. काय त्याग केला माहिती तुम्हाला? सांगता येईल कोणी महिलांपैकी? नाही सांगता येईल. लता मंगेशकर, आपल्याला तर मी काय सांगितलं, जेवणानंतर काही खाऊ नका एवढा त्याग करायला सांगितलं. लता मंगेशकरनं स्वतःचं लग्नच नाही केलं. लता मंगेशकर, लग्न ही तुमची वेळाची पण गरज आहे, समाजाची पण गरज आहे, शरीराची पण गरज आहे. तिनं त्या लग्नाचा त्याग केला कशासाठी? तिला वाटलं लग्न जर आपण केलं तर आपले हार्मोन्स बदलतील, आवाज बदलेल, मुलं बाळा झाले तर त्यांना आपल्याला संगोपन करण्यात वेळ जाईल, नवरा काय पुढे जाऊ देतो का नाही माहित नाही का नाही. म्हणून तिनं लग्नाचा त्याग केला. तुम्हाला मी लग्नाचा त्याग करायला सांगितलं नाही, फक्त जेवण झाल्यानंतर काही खाऊ नका एवढा तरी त्याग करा. आणि एवढा जर तुम्ही होत नसाल तर तुम्ही मनुष्य पण नाही, प्राणी पण नाही. प्राणी पण त्याग करतात, त्याच्या पुढचं काय मला माहिती आहे ते असाल. जेवण झाल्यानंतर काहीच खायचं नाही. आलं 100% लक्षात? आपलं जेवण संपलं, संपला विषय. त्याच्या पुढचा सांगतो. मनाचा आणि पचनाचा खूप जवळचा संबंध आहे. वाक्याचा अर्थ लक्षात येतो का तुमच्या? मन आणि पचन आपलं खूप जवळ आहे. तुमच्या वालसंगीमध्ये, धावड्यात किंवा तुमच्या पारदमध्ये इकडे तिकडे ना आणि तुम्हाला खूप पेशंट भेटतील, त्याच्याकडे 10 फाईल असतात. मी सगळ्या डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टर बेराडकडे गेलो, नरवाडेकडे गेलो, जगदर साहेबाकडे गेलो, या डॉक्टरकडे गेलो, औरंगाबादला गेलो, पुण्याला गेलो. यार माझी ॲसिडिटीच कमी होत नाही. असे पेशंट भेटतात ना आपल्याला. असतील तुमच्याकडे पेशंट, त्यांच्याकडे सगळ्या स्कोपी नॉर्मल, ब्लडची तपासणी, सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात. त्यांना एकही डॉक्टर प्रश्न विचारत नाही तुझ्या मनात काय चालू आहे. तो रोज त्याच्या बायकोशी भांडतो, आई वडिलाशी भांडतो, 1 कोटी कर्ज, कुठून ॲसिडिटी कमी होईल? डॉक्टर काय करतात, आले ॲसिडिटीची गोळी घेऊन. अरे त्याला विचारा की तुझ्या घरी काय चालू आहे. रोज घरी बायकोशी भांडल्यावर त्याची ॲसिडिटी कुठून कुठून कमी होईल? आपण जेव्हा परीक्षेला जातो 12 वाजता, तेव्हा 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 3 वेळेस टॉयलेटला 3 वेळेस लघवीला येते. माहिती आहे का? बरं आपल्याला आपण काही खाल्लेलं नसतं वाईट, पण भीती वाटते परीक्षेत येईल का मला प्रश्न, नापास होईल का मी. आपल्या घरी कोणी वारलं तर आपल्याला भूक लागते का? नाही लागत. आपण लागायला पाहिजे ना, कारण की आपण काही खाल्लेलंच नसतं. पण आघात इथं झालेला असतो म्हणून भूक लागत नाही. तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, समजा तुमच्या आईला तुम्ही म्हटलं मला वाढ आता जेवायला, भूक पण चांगली लागली, जेवण पण चांगलं, हिवाळ्याचे दिवस आहेत. पण त्या वाढण्याच्या तुमच्या बसण्याच्या वेळेत 5 मिनिटं तुम्हाला जर वाईट बातमी ऐकवायला तर तुम्हाला जेवण जात नाही. बरोबर आहे का? असं होतं, आघात इथं झाला. म्हणून कधीही तुम्हाला पोट चांगलं ठेवायचं असेल तर मन आनंदी ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मनाचा आणि पचनाचा संबंध. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, व्यायाम. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक व्यक्तीने रोज व्यायाम केला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस असे प्रश्न मला उपस्थित होतील, सर आम्ही दिवसभर काम करतो शेतात, काय व्यायामाची गरज आहे? दिवसभर शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अटॅक आलेले तुम्हाला माहिती आहे. व्यायाम करणं ही वेगळी गोष्ट आहे, दिवसभर काम करणं ही वेगळी गोष्ट आहे. व्यायाम तुम्ही जेव्हा करता तेव्हा छातीत धडधड होत राहते आणि घाम येतो आणि तुम्ही तुमच्या मनाला पण सांगत राहता की मी व्यायाम करतो.
दिवसभर शेतात काम करणं, खुरपणं, बैलाला पाणी पाजणं, भारा टाकणं, याला व्यायाम म्हणत नाही. ते फक्त तुमचे हातपायाचे काम आहे. म्हणून लक्षात ठेवा, व्यायाम हा रोजच केला गेला पाहिजे. तर व्यायाम कोणता करायचा? ज्या व्यायामाला आपण थकलो पाहिजे याला व्यायाम म्हणतो. उगाच पायी 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 तुम्ही वालसंग घेऊन रोज शिवण्याला बी गेले, काही होणार नाही. फक्त पाय दुखतील. गप्पा मारत चालण्याला व्यायाम म्हणत नाही. छाती धडधड झाली पाहिजे, त्याला व्यायाम म्हणतो. सूर्यनमस्कार करा, उठबशा करा, बॅडमिंटन खेळा, स्विमिंगला जा, म्हणजे पोहायला जा, जिम करा, रनिंग करा, याला व्यायाम म्हणतो. चालण्याला व्यायाम म्हणत नाही. व्यायामाला आपल्याला पुरुषांना फक्त 2च दिवस सुट्टी आहे. एक दिवस पुरुष आजारी आहेत आणि त्यांच्या घरी कोणी वारले, ह्या 2 सुट्ट्या सोडून जर तुम्ही व्यायामाला सुट्टी घेत असाल तर तुम्ही आजारी पडायला पण तयार राहायचं. आजाराची कंप्लेंट करायची नाही. आज थंडीच वाजती, आज साखरपुडाच आहे, आज बाजूला लग्नच आहे, आज याच्या घरी हेच आहे, हे कारण